पहा बाळांनो, हे जी सूत आणि हे लोकर आहे ना, याचं आपण देवाला बसण्यासाठी आसन विणत आहे मी. देवाला आसन किंवा गणपतीला बसण्यासाठी आपण गणपती जेव्हा बसवतो त्यावेळेस डेकोरेशनसाठी आपण चटई टाकू शकतो गणपतीच्या खाली. हे कसं विणायचं मी तुम्हाला सांगत आहे. हे जे लोकर आहे ना, हे बाजारात 400 रुपये किलो मिळते. आता इकडे तुम्ही लक्ष ठेवा, मी तुम्हाला सांगत आहे. हे गाठ आहे ना, हे सुरुवातीला अशी गाठ आहे. हे आपण जशी अशी परतपाशाची गाठ घेतो ना, अशी गाठ घ्यायची त्याला सुरुवात होण्यासाठी. इकडे लक्ष द्या, हे असं सुरुवात आहे याची. डावा हाताने डाव्या हाताला गुंडाळायचा. हे आता आपल्याला जेवढी लंबी लागली तेवढे त्याप्रमाणे ह्या साकड्या घ्यायला लागतात. हे पाय, 1 2 3 4 5 6 7 35 साकड्या झाल्या. आता एवढी लांबी झाली. आपल्याला जर एवढी लांबी लागत असली तर 35 याच्यापेक्षा जर लांबी लागत असली तर आपण अजूनही वाढवू शकतो. साधी जी विण आहे त्याच विणीप्रमाणे विण घेतली, याच्यात चटई बनते. आता हे लक्षात ठेवा, आता हे 40 झाल्या साकड्या. आता हे कलून घेणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. बाजूनं आता आखडून करून घ्यायची. 1 2. आता हे परत एका साखळीत एक कडी टाकायची. असं घेता हे मग आपली चटई मोठी होऊन जाते. हे प्रत्येक आकड्यात एक कडी टाकायची. एक खांब, एक साखळी. आता ही एक साखळी घेतली, ही पुन्हा अशी घेतली, या खालच्या साखळीत टाकली. हा खांब झाला. 2 घ्यायचे आले याच्यात, 2 सोडून द्यायच्या. नंतर अजून 2 राहतात, ही एक घ्यायची, अजून सोडून द्यायची. आता एकच राहते. अजून पुन्हा एक साखळी घ्यायची, परत ही अशी सोडायची. या एका साखळीत गुंफवायची. असं करत हे चटई होऊन जाते आपली. आसन होऊन जाते. देवाला बसवायचं, गणपतीला बसवायचं किंवा डेकोरेशन काही बी करायचं असलं तर आपण हे समोर ठेवू शकतो. की नाही, हे एवढं केलं मी. हे सूत आहे की नाही, हे जरा करायला भारी जाते. पण तुम्ही एकदा प्रयत्न करून पहा, करायला काहीच कठीण जात नाही, जमून जाते. हे धागे आहेत ना, याच्याने हे सूत भारी जाते जरा. नाही तर साधीच विण आहे, हे लवकर जमून जाते तुम्हाला. काहीच वेळ नाही लागत करायला. साधी विण आहे, साधं सूत. हे जरी महाग आहे, 400 रुपये किलो मिळते, पण ही विण साधी आहे, याला बनायला काहीच उशीर नाही लागत. तुम्ही एकदा करून पहा, मेहनत घ्या, मेहनतीचं फळ भेटते. आता हे पहा, डबल असं क्रॉस करून याची मोठी जर विण घेत असली, तुम्हाला जर लक्ष घ्यायचं असलं, यानं असं कलून घ्यायचं. हे याच्यावर परत विण टाकायची. पातळ विण घेत गेलं ना, हे लवकरच मोठं होऊन जाते. बिलकुल साधी विण आहे. चटई पूर्ण झाल्यावर दिसायला खूप छान दिसते. हे या साखळी परत हा खांब एक तयार झाला. हे एक साखळी घ्यायची, पुन्हा एक आडी घ्यायची, या खिडकीत टाकायची. खिडकीतून नंतर घ्यायचं, म्हणजे हा खांब होते 3 याचा. 2 सोडून द्यायचा आणि नंतर अजून एक घ्यायचं. ही अशी खिडकी बनते. खिडकी खांबची विण म्हणतात त्याला. करून बघा, जमेल तुम्हाला. हे पहा, ही चटई आहे ना, हे मी 1 तासात विणली. ते बी पातळ काही बसत उठत विणली. तुम्ही जर याच्यापेक्षा पातळ विणली तर अजून बी कमी तास लागते. आता माझ्या वयाचा तुमच्या वयाचा फरक पडते म्हणा, बघून घ्या. हे आता हे संपूर्ण झाली. आता तुम्हाला जर बघायची असली, हे बघा केवढी झाली. ही जी चटई आहे ना, हे माझी झाली आता पूर्ण विणणं. ही विणकाम झालं याचं. आता तुम्ही जरी वापरायला घेतलं, ते सरळ उलटी कशी बी जरी वापरली ती यात काही शंका नाही, कशी वापरू शकता. एवढंच कापड जर आपण बाजारात विकत आणायला गेलो ना, तर हे 80 किंवा 90 रुपयाला मिळते हे कापड. पण जर आपण घरी बनवलं तर हे सूत जे आहे ना, 40 किंवा 50 रुपयात आपण हे सूत आणू शकतो. 1 तासात विणू शकतो. माझे विणकाम आवडलं असणार तर लाईक करा आणि अशाच नवीन गोष्टी शिकण्यासाठी फॉलो करा. धन्यवाद.